नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 12 जुलै 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जुलै 11। स्पष्टीकरण: जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षी जुलै 11 रोजी साजरा केला जातो। याचा मुख्य उद्देश वाढत्या जागतिक लोकसंख्येशी संबंधित आव्हाने जसे की कुटुंब नियोजन, लैंगिक समानता, गरिबी, माता आरोग्य आणि मानवी हक्क यांबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे। प्रश्न 2, नुकतेच भारतीय शिष्टमंडळाने कोठे मानस आणि महाभारत आंतरराष्ट्रीय सभ्यता अभ्यास केंद्राचे उद्घाटन केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, बिश्केक। स्पष्टीकरण: भारतीय शिष्टमंडळाने 4 ते 7 जुलै 2026 दरम्यान किर्गिस्तानमधील बिश्केक येथे असलेल्या मानस आणि महाभारत आंतरराष्ट्रीय सभ्यता अभ्यास केंद्राच्या उद्घाटनासाठी दौरा केला। या केंद्राची स्थापना किर्गिस्तानची मानस राष्ट्रीय अकादमी आणि नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय संबंध अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे। प्रश्न 3, नुकतेच उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, रणछोडलाल गोस्वामी। स्पष्टीकरण: संगीत नाटक अकादमीद्वारे वर्ष 2024 आणि 2025 साठी एकूण 106 तरुण कलाकारांना प्रतिष्ठित उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। या पुरस्काराच्या प्रमुख विजेत्यांमध्ये पुढील व्यक्तींचा समावेश आहे: आचार्य श्री रणछोडलालजी गोस्वामी, अहमदाबाद, त्यांना 550 वर्षे जुनी पुष्टिमार्ग हवेली संगीत परंपरा जतन करण्यासाठी आणि तिला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे। अक्रम खान दौसा, राजस्थान, त्यांना नामशेष होत चाललेली पारंपरिक लोककला, बहुरूपिया कला राष्ट्रीय स्तरावर नव्याने प्रस्थापित करण्यासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार। नीता अंबानी यांना AAPI ह्युमॅनिटेरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। पहिल्या NBT भूषण पुरस्काराने प्रसून जोशी यांना सन्मानित करण्यात आले। स्पोर्ट्स जर्नालिस्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया पदक विश्वनाथन आनंद यांना प्रदान करण्यात आले। पंतप्रधान मोदी यांना सेशल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान करण्यात आला। UK संसदमध्ये हर्षवर्धन यांना ग्लोबल प्रेस्टीज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। नीरज चोप्रा यांना बेस्ट मेल ॲथलीट ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। प्रश्न 4, नुकतेच 8व्या खेलो इंडिया युथ गेम्सचे यजमानपद कोणते राज्य भूषवणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, तेलंगणा। स्पष्टीकरण: 8व्या खेलो इंडिया युथ गेम्स 2026 चे यजमानपद तेलंगणा भूषवणार आहे। केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी आज ही घोषणा केली। ते म्हणाले की हे खेळ देशातील तरुणांना आपली क्रीडा प्रतिभा दाखवण्यासाठी आणखी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतील। तेलंगणा राज्याची माहिती: राजधानी हैदराबाद, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, राज्यपाल शिवप्रताप शुक्ला। आता पाहू तेलंगणाशी संबंधित इतर चालू घडामोडी। तेलंगणामध्ये एका रस्त्याला डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव देण्यात आले आहे। महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तेलंगणा सरकारद्वारे स्त्री राईड उपक्रम सुरू करण्यात आला आहे। तेलंगणाने शिक्षण, आरोग्य सेवा आणि गुंतवणूक या क्षेत्रांतील संबंध दृढ करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसोबत करार केला आहे। भारतीय रेल्वेने मानव संसाधन प्रशासन आधुनिक करण्यासाठी हैदराबाद येथे AI आधारित केंद्र चिराग सेंटर सुरू केले आहे। तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक नागरिकासाठी वन स्टॉप मल्टीपर्पज युनिफाईड कार्ड सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत। प्रश्न 5, नुकतेच कोणत्या राज्यात मी भूमी मी हक्क कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, आंध्र प्रदेश। स्पष्टीकरण: मी भूमी मी हक्क कार्यक्रमाचा शुभारंभ आंध्र प्रदेशमध्ये करण्यात आला आहे। याचा मुख्य उद्देश शेतकरी आणि जमीन मालकांना डिजिटल पद्धतीने अद्ययावत आणि त्रुटीमुक्त पट्टादार पासबुक प्रदान करणे हा आहे। या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना जमिनीचे स्पष्ट मालकी हक्क दिले जात आहेत, जेणेकरून ते आपल्या जमिनीचा कोणताही अडथळा न येता वापर करू शकतील। आंध्र प्रदेश राज्याची माहिती: राजधानी अमरावती, मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू, राज्यपाल जे अब्दुल नझीर। आता पाहू आंध्र प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी।
गगनयान मोहिमेसाठी इस्रोने पहिली सॉल्व्ह ग्राउंड टेस्ट आंध्र प्रदेशमध्ये घेतली. हेलिकॉप्टर ऑपरेशन्ससाठी भारतातील पहिल्या उपग्रह आधारित लँडिंग प्रक्रियेला आंध्र प्रदेशमध्ये मंजुरी देण्यात आली. आंध्र प्रदेश सरकारने राज्यव्यापी मोहीम युगांध 2026चा शुभारंभ केला. भारतातील पहिली खाजगी मरीन गॅस टर्बाइन सुविधा आंध्र प्रदेशमध्ये स्थापित केली जाईल. गंगम्मा जतारा महोत्सव 2026 आंध्र प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आला. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठीचा रागी जावा कार्यक्रम आंध्र प्रदेशने 2029 पर्यंत वाढवला आहे. आंध्र प्रदेशच्या सरकारी शाळांमधील 21 दिव्यांग मुलांच्या एका गटाने एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतची एक ऐतिहासिक ट्रेकिंग मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. प्रश्न 6. नुकतेच कोणत्या राज्यात वंदे मातरम आणि जन गण मन अनिवार्य घोषित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, त्रिपुरा. स्पष्टीकरण. नुकतेच जुलै 2026 मध्ये त्रिपुरा सरकारने राज्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये वंदे मातरमचे पूर्ण गायन आणि त्यानंतर राष्ट्रगीत जन गण मनचे गायन अनिवार्य केले आहे. याव्यतिरिक्त पश्चिम बंगाल सरकारने देखील मे 2026 मध्ये आपल्या सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सकाळच्या प्रार्थनेदरम्यान वंदे मातरम गाणे अनिवार्य केले होते. त्रिपुरा राज्याची माहिती. राजधानी आगरतळा. मुख्यमंत्री माणिक साहा. राज्यपाल इंद्रसेना रेड्डी. आता पाहू त्रिपुराशी संबंधित इतर चालू घडामोडी. त्रिपुराच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने नवी दिल्लीत अनानास उत्सव 2026 आयोजित केला. त्रिपुराच्या पारंपरिक वाद्य सारिंदाला भौगोलिक मानांकन GI टॅग मिळाले. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्रिपुरामध्ये 236 कोटी रुपयांचे मिशन क्वीन पाइनॲपल लॉन्च केले. इंधन वाचवण्यासाठी त्रिपुरा सरकारने वर्क फ्रॉम होम लागू केले. केंद्र सरकारच्या अनुपालन सुलभता आणि नियमन उपक्रमांतर्गत सर्व 51 प्राथमिक सुधारणा क्षेत्रे पूर्ण करणारे त्रिपुरा हे पहिले राज्य ठरले आहे. पंचायत प्रगती निर्देशांक 2.0 मध्ये त्रिपुराला प्रथम स्थान मिळाले. त्रिपुरातील 3 पंचायतींनी राष्ट्रीय शाश्वत विकास पुरस्कार 2025 जिंकले. प्रश्न 7. नुकतेच ग्लोबल AI समिट 2027चे यजमानपद कोण भूषवणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, जिनेव्हा. स्पष्टीकरण. स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे ग्लोबल AI समिट 2027चे आयोजन केले जात आहे. हे तेथे आधीपासूनच होत असलेल्या प्रगतीला दर्शवते. प्रश्न 8. नुकताच कोणता देश 11व्या-12व्या शतकातील ग्रॅनाइट दगडापासून बनवलेली नंदीची मूर्ती भारताला परत करणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, ऑस्ट्रेलिया. स्पष्टीकरण. ऑस्ट्रेलिया 11व्या-12व्या शतकातील ग्रॅनाइट दगडापासून बनवलेली नंदीची मूर्ती भारताला परत करणार आहे. ही घोषणा जुलै 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान पार पडलेल्या 3ऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेच्या निमित्ताने करण्यात आली होती. नंदीच्या मूर्तीशिवाय ऑस्ट्रेलिया देवी भद्रकालीचा कांस्य त्रिशूळ आणि भगवान कार्तिकेय यांची बेसाल्ट दगडाची मूर्ती देखील भारताला परत सोपवणार आहे. या सर्व प्राचीन कलाकृती मूळच्या तामिळनाडूच्या मंदिरांशी संबंधित आहेत. ऑस्ट्रेलिया देशाची माहिती. राजधानी कॅनबेरा. चलन ऑस्ट्रेलियन डॉलर. पंतप्रधान अँथनी अल्बनीज. आता पाहू ऑस्ट्रेलियाशी संबंधित इतर चालू घडामोडी. ऑस्ट्रेलियाने 7व्यांदा महिला T20 वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले. बॅलिस्टा स्पायडर नावाच्या कोळीची नवीन प्रजाती ऑस्ट्रेलियामध्ये शोधली गेली. पिच ब्लॅक 2026 लष्करी सराव ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केला जाईल. सुसान कोएले यांची ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण दलाच्या पहिल्या महिला लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रश्न 9. नुकतेच भारतातील पहिले इंडोर बॉटॅनिकल गार्डन कोणत्या राज्यात स्थापित केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, बिहार. स्पष्टीकरण. भारतातील पहिले इंडोर बॉटॅनिकल गार्डन बिहार राज्याची राजधानी पाटणा येथे स्थापित केले जाईल. सिंगापूरच्या धर्तीवर जेपी गंगा पथच्या कडेला हे 5 एकर जागेत विकसित केले जाईल, जिथे काचेच्या छताखाली नियंत्रित तापमानात वर्षभर दुर्मिळ वनस्पती पाहता येतील. बिहार राज्याची माहिती. राजधानी पाटणा. मुख्यमंत्री सम्राट चौधरी. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान. आता पाहू बिहारशी संबंधित इतर चालू घडामोडी. केंद्र सरकारने बिहार सरकारसोबत एक्वा पार्क आणि राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळाच्या प्रादेशिक केंद्राचे उद्घाटन केले. बिहार सरकारने नागरी सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महिला उमेदवारांना आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली. ग्रामीण स्वच्छतेमध्ये पूर्व विभागातील नंबर 1 राज्य बिहार ठरले आहे.
बिहार क्रिकेट असोसिएशनच्या लोकपालपदी न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 16व्या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिपचे आयोजन राजगीर येथे केले जात आहे. 22 मार्च 2026 रोजी बिहारचा 114वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. प्रश्न 10. नुकतेच आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे 10वे भारतीय क्रिकेटपटू कोण बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. सौरव गांगुली. स्पष्टीकरण. नुकतेच भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे 10वे भारतीय पुरुष क्रिकेटपटू आणि एकूण 12वे भारतीय बनले आहेत. त्यांच्या 54व्या वाढदिवसानिमित्त त्यांना या प्रतिष्ठित सन्मानाने गौरविण्यात आले. प्रश्न 11. नुकतेच बोनी टायला यांचे पोर्तुगालमधील एका रुग्णालयात निधन झाले आहे, त्या कोण होत्या? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. गायिका. स्पष्टीकरण. बोनी टायला या एक दिग्गज वेल्श गायिका आणि गीतकार होत्या, ज्यांचे नुकतेच वयाच्या 75व्या वर्षी पोर्तुगालमधील एका रुग्णालयात निधन झाले आहे. त्या प्रामुख्याने 1980च्या दशकातील त्यांच्या टोटल एक्लिप्स ऑफ द हार्ट आणि होल्डिंग आउट फॉर अ हिरो सारख्या जगप्रसिद्ध रॉक गाण्यांसाठी ओळखल्या जात असत. प्रश्न 12. नुकतेच AITIGA संयुक्त समितीच्या बैठकीचे यजमानपद कोणता देश भूषवत आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. भारत. स्पष्टीकरण. नुकतेच 13व्या आसियान भारत व्यापार करार संयुक्त समितीच्या बैठकीचे यजमानपद भारताने भूषवले आहे. ही बैठक 6 ते 10 जुलै 2026 या कालावधीत नवी दिल्लीतील वाणिज्य भवन येथे हायब्रिड स्वरूपात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचा मुख्य उद्देश चालू असलेल्या आसियान भारत व्यापार कराराच्या पुनरावलोकनाला आधुनिक बनवणे, व्यापार अधिक सुलभ करणे आणि प्रलंबित प्रकरणांना जलद गतीने अंतिम रूप देणे हा होता. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. संयुक्त राष्ट्रांद्वारे जारी करण्यात आलेल्या SDG निर्देशांक 2026 मध्ये भारताला 94वे स्थान मिळाले आहे. अहमदाबादमध्ये आयोजित ABC मेन्स व्हॉलीबॉल कप 2026 मध्ये भारताने कांस्य पदक जिंकले. हेलिना क्षेपणास्त्र भारताने विकसित केले आहे. ISSF ज्युनियर विश्व चॅम्पियनशिप 2026च्या पदक तालिकेत भारत अव्वल स्थानावर राहिला. अणुऊर्जेवर चालणारा हायड्रोजन प्लांट सुरू करणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे. जगातील सर्वात मोठा जहाज रिसायकलिंग करणारा देश भारत बनला आहे. भारत ब्रिटनकडून नवनिवृत्त जग्वार लढाऊ विमाने प्राप्त करणार आहे. FIH नेशन्स कप 2026चे विजेतेपद भारताने पटकावले. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतीच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी दक्षायणी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. केरळ. आता पाहू अतिशय महत्त्वाचे सराव प्रश्न. FATFचे नवीन उपाध्यक्ष विवेक अग्रवाल बनले आहेत. IIM बेंगलो इंडोनेशियामध्ये आपला पहिला परदेशी कॅम्पस स्थापन करणार आहे. सरकारी शाळांना आधुनिक बनवण्यासाठी दिल्लीत मिशन कायाकल्प सुरू करण्यात आले आहे. उत्तराखंड सरकारने अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण स्थापन केले आहे. उत्तर प्रदेश सरकारने शिक्षकांसाठी गुरुदक्षिणा नावाची कॅशलेस वैद्यकीय योजना सुरू केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान युरेनियम करार झाला आहे. पश्चिम बंगाल सरकारने महिलांच्या सुरक्षिततेला बळकटी देण्यासाठी दुर्गा स्क्वॉड सुरू केले आहे. मध्य प्रदेश सरकारने नवीन वक्फ कायद्यांतर्गत राज्य वक्फ बोर्डाची पुनर्रचना केली आहे. टाइम आउटच्या हॅपी सिटी इंडेक्स 2026 मध्ये लंडन अव्वल स्थानावर राहिले आहे. भारतीय UPI प्रणाली स्वीकारणारा ग्रीस हा 10वा देश बनला आहे. भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून तुषार मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या मलिहाबादी आंब्याला GI टॅग मिळाला आहे. 98 मीटर ड्राफ्ट क्षमता असलेले कामराजार पोर्ट हे भारताचे दुसरे प्रमुख बंदर ठरले आहे. चीनच्या लाइनशाईनला जगातील सर्वात वेगवान सुपरकम्प्युटर घोषित करण्यात आले आहे. IIT मंडीने देशातील सर्वात मोठी भूस्खलन इशारा प्रणाली विकसित केली आहे. चीनच्या वैज्ञानिकांनी हिंदी महासागरात जगातील सर्वात मोठे वेलचे स्मशान शोधले आहे. पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या प्रमुखपदी आलोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचे 97वे ग्रँडमास्टर हर्षवर्धन JB बनले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने ग्रीन डेटा सेंटर पॉलिसी 2026 मंजुरी दिली आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच भारताचे 98वे ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात.
धन्यवाद.